सुरुवात करणार आहोत. टीमचं नाव घेऊन नवीन अपलोड केलेली स्पर्धा PTI 501 सुरुवात करत आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्पर्धेसाठी. बावली प्रीमियर लीग पर्व 1 जितेंद्र सरांचा स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर पहिला होणारा सामना JC वॉरियर्स एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला JC विरोधात. मी विनंती करतो जितेंद्र सरांच्या मार्फत आपण आजपासून पहिल्या होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. JC विरोधातचे कर्णधार आणि JC वॉरियर्सचे कर्णधार त्यांचे टॉस सामना तुमच्या भेटीला येत असताना ऑडिओ आता मागितलेला आहे टॉस जिंकलेला आहे. योद्धा की पावती मेल टू एक्सेलर नाही योद्धा की पावती काय तुमचं काय निर्णय आहे? जितेंद्र सरांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपल्या स्टेजवर आपल्या स्टेज किंवा आपल्या स्पर्धेची शोभा वाढवावी. तर दोनदा काय म्हणतो जितेंद्र सरांसाठी वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. विजेत्याला तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. पहिला होणारा सामना बेस्ट सामना एका बाजूला JC मोर्टार दुसऱ्या बाजूला JC वॉरियर्स. सामन्याचे नियम असतील प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. 4 बॉलर हे फ्रेश बॉलर असतील. एक मिनिट असेल. ओपन बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आहे. समोर फक्त 6 धावा असतील आणि विजेत्याने प्रथम गोलंदाजी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर JC वॉरियर्सला विनंती असेल की आपले फलंदाज ताबडतोब पाठवावे. इंप्रेसिव्ह सामना तुमची भेटीला येत असताना JC वॉरियर्स तुमचे सगळे फिल्डर हे टॉपचा बॉल जिथे आहे स्टेज तिथे बसले जातील. तिथून तुम्ही आपले फलंदाज पाठवावे. साऊंड काढ ना. मीटिंग घेऊ नका. JC वॉरियर्स तुम्ही टॉसचा बॉल तिथे बसू शकता. बाबू थोडी जागा सोडून आला का त्याचा ॲडोमॅट्रिकचा आउट घे. ॲडोमॅट्रिकचा आउट घे. ते राहू दे. ते नको करू. ॲडोमॅट्रिकचा घे. ॲड इनपुट मधला कॅमेरा झाडे काय करतो. सॉन्ग वाजव जरा. हे उत्तम क्या नाम है इसका? ग्रुप में आया प्रत्येक सामना हा 4 याला पैसा वाट पाहतो. तोच पहिला सामना तुमच्या भेटीला येत JC वॉरियर्स जोडी 7-8 एक्स्ट्रा फिल्टर सगळे एवढे मुझे भेज दो. I knew I should say the voices in my head.
voices in my head. एका बाजूला तुम्ही पाहताय सलामीची जोडी येत असताना स्वतः संघाचा पालनार एका बाजूला तुम्ही पाहताय ओंकार मखदूम यांना नॉन स्ट्राइक एंडला आणि स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय मितेश करकेरा आणि बॉलर एक असतील सूरज गोरिबले एक नामवंचित असा बॉलर जोगेश्वरीमध्ये प्रसिद्ध असलेले गोलंदाजी आपल्या देश तक्रार गोलंदाजांनी मोठमोठ्या फलंदाजांनी गार केले तर सूरज गोरिबले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल हे लक्षात ठेवा. चला बेस्ट सीझनचा सामना तुमच्या भेटीला येत असताना पहिला चेंडू टाकत असताना सूरज गोरिबले राईट अप राऊंड द विकेट. मितेश करकेरा तुम्ही पाहता स्ट्राइक एंडवर पहिला चेंडू पहिला श्री गणेश करण्यासाठी सज्ज असे तो मितेश करकेरा आणि तेच करणार गोलंदाज सूरज गोरिबले तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहत असताना पंचांच्या उजव्या दिशेने मारा करते पहिला चेंडू स्पर्धेला सुरुवात होत असताना पहिला चेंडू सूरज गोरिबले वर्सेस मितेश करकेरा. पहिला चेंडू एक नो बॉल पंचांचा निर्णय एक नो बॉल अवांतर अशी धाव त्याच्यावर फक्त क्लिक केलाय एका धावेसाठी चेंडू घोषांकित रूपामध्ये धाव मिळत असताना जोगेश वॉरियर्सच्या संघाला फक्त धाव संख्या झाली 2 धाव. 9+1 धाव मिळालेली आहे. फ्री हिट असेल फ्री हिट आहे का नाही ना. परत एकदा एक नो चेंडू पंचांचा बोट आकाशात एक नो बॉल आणि बघता 2 धावा कंप्लीट केल्या ते मितेश यांनी. किती धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टी रक्षणामध्ये तुम्ही पाहताय विकी शेट्टी यांना आणि एक नो बॉल. पंचांची वाट करू नका प्लीज. इट्स नो बॉल. पंचांची वाट जर करतील तर -2 धावा होतील. त्याला बघता धाव संख्या झाली 0 चेंडू आणि 5 धावा. उंची लहान पण कीर्तिमान हे दाखवावं लागेल सूरज गोरिबले यांना. 0 चेंडू टाकले आणि 5 धावा खर्च केल्या. 5 धावा झालेल्या आहे. 0 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू परत घेऊन येत असताना सूरज गोरिबले तुम्ही पाहत असाल. पण एकदा समोर टाकलेला चेंडू हवेत तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल पण बघता मितेश करकेरा यांची विकेट गेलेली आहे. मोठा मासा गळ्याला लागलेला आहे. ठीक आहे नेक्स्ट फलंदाज असेल तो ज्ञान सरोज. मी म्हटल्यानंतर ना सूरज गोरिबले यांच्यावरती काय एवढी मोठी बोली लागली होती ते दाखवणारा चेंडू टाकलाय आणि मोठा मासा गळ्याला लागलेला आहे तो मितेश करकेरा नावाचा. त्याला विचार ना हिची आयडी सांगा त्याला विचार त्या स्कोररला विचार ना. खर्च झालेला आहे. कंपनी करावा लागेल जोगेश्वरी योद्धा म्हणजे सूरज गोरिबले यांना एक चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका सूरज गोरिबले. आणि आता फलंदाजीसाठी आलेले ते ज्ञान. पर एकदा समोर टाकलेला चेंडू मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बघता काय क्षेत्ररक्षण झालंय. चित्याच्या चपळीने क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक नाव येल्लू नावची असलेले खेळाडू येल्लू संख्या झाली 2 चेंडू 6 धावा. आणि आता संघाचा तारा नाव पालनार
मधून strike घेतला. 2-6 मारले तर कुठली चांगली आहे शंभर पाणी रे? पहिलाच घेऊ समोर टाकलेला चेंडू त्याच्यावरती घाणाघाती घात करत असताना ओंकार मगदूम चेंडूला ते सीमारेषा पार गावा मिळते त्याचा ओंकारच्या बॅटमधून येतो एक घणघणीत षटकार. काय पट्टा खेळ आहे आल्या आपल्या बॅटची मोहर सोडत असताना ओंकार मगदूम या संघाचा तारणहार पालक मगदूम धावसंख्या आली बघता बारा धावा सुरत गोरेले यांना चौथा चेंडू ते ऊन कसं वाढतंय कमी होतंय एकदा समोर टाकले चेंडूचे कोणताही क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणाऱ्या येतोय ओंकार मगदूमच्या बॅटमध्ये उत्तुंग षटकार. केला कॅमेराचा ऑन चालू केला कॅमेराचा ऑडिओ केला का त्यांना मी इथून घेतला नाही मी बंद केला आवड घेताना 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देणार आहे ते गाव. काय दुसरा चक्कर मारलाय वाट पाहत असताना आपण परत एका समोर टाकल्या चेंडू आला होता कार्पेट तिकडे थोडासा फंबल होत आहे. बघता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या ओंकार मगदूम आणि काय लोगो होतं का त्याचं 1 मिनिट सगळं करतो 1 मिनिट फक्त मला चेक करू बघता धाव संख्या झाली आहे 20 धावा. थोडेसे मारले ठरले ते गोरेंनी मारलाय तो टॉपच्यालाच मारलाय. तीन के पहले चालू है ना मैच 2 ओवर 1 ओवर 3 बजे चालू 9 बजे का काम 3 बजे स्टार्ट ध्यान दे लोग बरोबर है लोग टाइम पास नहीं करेंगे टाइम पास था सुबह वाला टाइम पास करेंगे मैं आएगी आएगी खाना खाने 5 चेंडू झालेले आहेत एंटरटेनमेंट किती शेवटचा चेंडू बाकी आहे 5 बॉल झालेले आहेत 20 धावा झालेले आहेत. जर विकेट घेतली सुरज नाही, कॅमेऱ्याचा. राहुल गुप्ते यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. शेवटचा निर्णय कॅमेऱ्याचा मायक्रोफोन. समोर असतील तो 30 फलंदाज ओंकार मगदूम हेच आहे. परत एका बॅटची लेमन येत असताना चेंडूचा ते घोषांकित रूपामध्ये एका डाव्यावर म्हणावं लागते ओंकार मगदूम यांना. मैच टू मैच ठरले ते सुरज गोरेले 21 धावा खर्च केलेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे निर्णायक चेंडू असतील ते 18 जास्तीत जास्त धावा. एक ही लिंक पे काम करते गेटच्या समोर त्यांनी गाड्या लावल्या तरी प्लीज कृपया करून काढा. गेट समोरच्या गाड्या अच्छा लावल्या. होगा 3 मैच तर अतिरिक्त वेळ घेऊ नका. योद्धाच आपल्याला खूप मॅच खेळवायचे आहेत. संजू कत्रे पहिला चेंडू घेऊन येत असताना ऑफ बॅटर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि आव्हान करत थोडासा बॅकफुटवर परत एकदा म्हटलं जाताना एक फेरी तो एक फेरी श्रीफळाची होत असताना
डीजे अभी एक आ रहा है, एक आ रहा है, एक जरा साउंड वो बरोबर गेम बरोबर आला थांब मोठा मासा गळ्यात लावलाय काय चेंडू लागलाय स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू थांब मी बघू आला ना काय संजू कसबेच्या माध्यमातून थांब जरा ब्लूटूथला बघू दे. मोठा मासा गळ्यात आला अतिरिक्त वेळ घेऊन जोगेश्वरी होतात आपल्याला खूप चांगले खेळवायचे बेंगळूरसाठी जरूर असताना आवाजाचा प्रहार होत असताना दुसरा चेंडू बेंगळूर परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू जॉन्टी रोडची आठवण घेणारी क्षेत्ररक्षक झाले माध्यमातून एकदा आता चेंडू समोरचा प्रयत्न होत आहे घेण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी प्रयत्न करतोय आहे साउंड इतना तो है आने दे मला त्याच्या गेल्याचे वैभव आहे काय इधर आ रहा है साउंड मुझे चेक करना पड़ेगा क्लियर है कि परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू बॅक घेत असताना आणि एका धावेवरती समाधान साउंड का कोई बहुत ही क्योंकि ये कैप्चर कर कभी पकड़ता परत एकदा समोरचा गेला चेंडू त्याच्यावरती घाण्यावरती घाट आणि शैलेश पुजारीच्या बॅटमधून येतोय हे कोण क्लियर नहीं है ये गेम में पड़ा धावसंख्या आलेली 39 धावा वेल्लोवरती प्रहार तिथे नाही तिथे USB नाही हे करा परत एकदा नो पद्धतीचा चेंडू हे बंद कर बंद कर हे क्लोज कर हे पहिलं क्लोज कर पर एकदा समोर टाकल्या चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झाले उत्कृष्ट दर्जाची फेकी तुम्ही पाहताय बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज शुभम राणे यांना तुम्ही पाहताय परत एकदा समोर टाकल्या चेंडू चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नसेल बघता बघता एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत ते राणे यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे ती 46 धावा भैरवीवर म्हटलं जातं तर शेवटची निर्णायक ओव्हर घेऊन येत असताना शंकुळकर तिसरा चेंडू तेच तर्रार चेंडू पंचांचा निर्णय असेल कोणत्याही नॉन स्ट्रायकर यांना विनंती असेल की त्यांनी डिसिजन देऊ नये शैलेश पुजारी तुम्हाला विनंती असेल आपण 2 पंच त्याच्यासाठीच ठेवले गेलेले आहेत धावसंख्या झाली ती 47 धावा तेच तर्रार गोलंदाजी तुम्ही पाहताय फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅटची लेमन एज घेत असताना चेंडू घोषांकित रूपामध्ये एका धावेसाठी एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय मोठा फटका देण्यापासून वंचित ठेवलंय ते शंकुळकर यांनी परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय असेल इट्स अ नो बॉल
दंडित केल्या जाते शंकुळकर यांना आणि बघता बघता एक धाव प्लस केले. धावसंख्येने 50 म्हणजे अर्धशतक घातलं गेलंय ते जोगेश्वरी वॉरियर्सच्या संघाचं. परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असेल. बघता बघता एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आली आणि कव्हरच्या दिशेने एका धावेसाठी एक धाव डिक्लेअर घेतलेली आहे राणे यांच्या माध्यमातून. धावसंख्या आली ती 53 धावा आणि जिंकण्यासाठी JCM योद्धाज या संघासाठी 54 धावांचं भलं मोठं आव्हान असेल. जर पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर शैलेश पुजारीकडून एक मोठा षटकार, मखदूम यांच्याकडून 2 मोठे षटकार तुम्ही पाहिले आणि 54 धावांचं लक्ष एक मोठं आव्हान असेल. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 54 धावा कराव्या लागतील ते JCM योद्धाज यांना. डीजे गेटवर ज्यांनी गाड्या लावल्यात त्यांनी काढून घ्या प्लीज, नाही तर मंडळाची पोरं जाऊन गाड्या रोडवर लावतील हे लक्षात ठेवा. 24 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष असेल. गेटवर ज्यांनी पण गाड्या लावल्यात त्यांनी जरा बाहेर लावावे प्लीज. चला लवकरात लवकर विकी दादा फलंदाजीसाठी. आणि नॉट स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय राजेश मोरे आणि इट्स कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा सामना तुम्ही पाहताय. आणि सेकंड मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला असतील JCM पेशवे आणि दुसऱ्या बाजूला असेल JCM जय मल्हार. JCM पेशवेचे कर्णधार आणि JCM जय मल्हारचे कर्णधार टॉस साठी. चला 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायच्या असतील तर 54 धावा. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहताय या संघाचा कर्णधार विकी शेट्टे आणि गोलंदाजीसाठी असेल तो वॉरियरचा कर्णधार आकाश मखदूम. 24 चेंडू 54 धावांची गरज असेल. चला चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. पर एकदा समोर टाकलेला चेंडू परंतु एक जीवनदान मिळतंय पहिल्या चेंडूवरती. जीवनदान मिळाले ते विक्की शेट्टे यांना. एक गच्चाळ असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं कुणाल पाटीलच्या माध्यमातून. एक मोठा मासा गायला लागला असता परंतु त्याला जीवनदान मिळालेलं आहे आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो राजेश मोरे. परत एकदा समोर टाकलेला चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गोल्डन डकचा शिकार होतोय तो राजेश मोरे. टॉस साठी असतील ते JCM पेशवे आणि JCM जय मल्हार. तुमचा टॉस केला जाईल. जर विकी शेट्टे यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर मायकल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. जणू काय पारितोषिकांचा पाऊसच धरला जातोय मायकल यांच्याकडून. पहिल्या इनिंग मध्ये वेल्लूवरती 501 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आता विकी शेट्टे यांच्यावरती 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय. स्ट्राईक चेंज नसेल विकी दादा, आय गेस स्ट्राईक चेंज नसेल. नवीन फलंदाज असेल कॅच आउट झालाय तर.
पंच हे लक्षात ठेवा थोडं. चला आकाश मगदूम, जास्त अतिरिक्त वेळ घेऊ नका, आपल्याला खूप सामने खेळायचे. आता फलंदाजीसाठी आले ते सूरज गोरिवले. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. एक उत्कृष्ट दर्जाचे आयोजन व नियोजन असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1. धावसंख्या आली ती अवघ्या 2 धावा. पण एकदा समोर टाकलेला चेंडू, त्याच्यावरती घणाघाती घात करत असताना चेंडू जातोय गरगळत सीमारेषा पार. विकी शेट्टीच्या बॅट मधून येतोय एक दणदणीत घणघणीत चौकार. याच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल जर 54 धावा चेस करायच्या असतील. धावसंख्या आली ती 6 धावा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडू जातोय गॅप मध्ये, तिकडे एक क्षेत्ररक्षक सज्ज असतील. थोडासा चेंडू फिरला जातो आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे ती विकी शेट्टी यांनी. धावसंख्या आली आहे ती 7 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू, एक मोठा फटका मारावा लागेल सूरज गोरिवले यांना. 7 धावा झालेल्या आहेत. आकाश मगदूम यांचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी तुम्ही पाहताय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी प्रयत्न ठरतोय आणि निर्धाव असा चेंडू येतोय ओमकार मगदूम यांच्या माध्यमातून. सात धावा झालेल्या आहेत. येणारी चेंडू असतील ते 18, करावे लागतील ते 47 धावा. जेसीएम पेशवेचे कॅप्टन आणि जेसीएम जय मल्हारचे कॅप्टन, तुमचा टॉस केला जाईल. जेसीएम पेशवे आणि जेसीएम जय मल्हार. उत्कृष्ट असं षटक हाताळले गेले ते ओमकार मगदूम यांच्या माध्यमातून. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि एक मोठा गडी बाद केलाय. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील विकी शेट्टी आणि सूरज गोरिवले यांना. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी शैलेश पुजारी. पर एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडू हवेत आणि विकी शेट्टी यांची खेळी बाद. मोठा मासा गळायला लागलाय ते शैलेश पुजारी यांना. डीजे एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय शैलेश पुजारी यांच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित केलं होतं आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित करतायत ते शैलेश पुजारी. धावसंख्या झाली ती अवघ्या 7 धावा. न्यू बॅट्समॅन संजू कसबे. परत एकदा समोर टाकलेला चेंडू बॅटच्या मधोमध लागत नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आली ती बघता बघता अवघ्या 8 धावा. जेसीएम पेशवे आणि जेसीएम जय मल्हार कॅप्टन. पर एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण ओमकार मगदूम आणि सूरज गोरिवले यांची खेळी बाद होत असताना विनायक शंकुळकर, नवीन फलंदाज असतील विनायक शंकुळकर. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्यांनी टाकली होती. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली ती बघता बघता 8 धावा. परत एकदा त्रिफळाचीत करत असताना विनायक शंकुळकर यांना काय गोलंदाजी केली. शैलेश पुजारीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय. डीजे डीजे आणि हॅट्रिक वरती आले ते शैलेश पुजारी. हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. काय गोलंदाजी गेली आहे, तेच तर्रार गोलंदाजी. आणि आता फलंदाजीसाठी आले आहेत ते सचिन शंकुळकर. सामना एकतर्फी होत असताना जेसीएम वॉरियरच्या खिशात सामना जात असताना. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका सरोज. परत एकदा इट्स अ नो बॉल. बॅटची एज घेत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. संधी सुकलेली आहे
संधी हुकली आहे ती शैलेश पुजारी यांच्या माध्यमातून. धावसंख्या आली आहे बघता बघता 10 धावा आणि 4 मोठे गडी बाद झालेले आहेत. परत एकदा पंचांचा निर्णय असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परत एकदा तेच तर्रार चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिकडे बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे ती सचिन शंकुळकर यांनी. धाव संख्या झाली आहे ती 11 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने अवघ्या 11 धावा झालेल्या आहेत. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहिली शैलेश पुजारीच्या माध्यमातून. आदित्य गुप्ता कुठून असेल त्यांनी जरा साईडने आतमध्ये यावे. आदित्य गुप्ता स्टेजवरती यावे. आदित्य गुप्ता. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते राज यांना. पहिला चेंडू जणू काय आकाशात टाकण्याचा प्रयत्न होता राज यांचा. अवांतर असा चेंडू. धावसंख्या झाली ती एकाने वाढली. धावसंख्या आली ती 12 धावा. परत एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. निर्धाव असा चेंडू. काय कमबॅक केला जातो राज यांच्या माध्यमातून. जर सचिन शंकुळकर यांनी 2 षटकार खेचले तर सागर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा इट्स अ नो बॉल. बॅटची कड असेल का अंपायर. एज आहे. नो +1 धाव मिळालेली असेल ती योद्धाच या संघाला. थोडंसं निराश केलं योद्धाच्या फलंदाजांनी. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका जेसीएम वॉरियर्स. जर 2 षटकार मारले तर सचिन शंकुळकर यांना 501 रुपयाचं पारितोषिक असेल. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका राज. धावसंख्या आली 14. टॉस केला जातोय पेशवाज आणि जय मल्हार. आणि टॉस 1 बाय कोणी जिंकलाय टॉस. जय मल्हार यांनी टॉस जिंकला. आणि काय निर्णय असेल. बॉलिंग घेतलेली आहे. जय मल्हार यांनी बॉलिंग घेतलेली आहे. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका पंच. तुम्हाला सुद्धा विनंती असेल. परत एकदा एक फसवा चेंडू टाकत असताना एक अशी धाव मिळत असताना बाईच्या रूपामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा निर्णय असेल हे लक्षात ठेवा. कितना हुआ भाई. आणि सचिन शंकुळकर यांची खेळी बाद होते. निराश केला आपल्या खेळीने आज सचिन शंकुळकर यांनी. आणि उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय राज यांच्या माध्यमातून. सचिन शंकुळकर यांची खेळी बाद झालेली आहे. चला चला मॅच चालू करा. आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. एक सामना एकतर्फी होत असताना जेसीएम वॉरियरच्या दिशेने सामना जात असताना थोडंसं निराश केलं जेसीएम योद्धाच्या फलंदाजांनी व गोलंदाजांनी आज. पण कमबॅक करावा लागेल जेसीएम योद्धा यांना सुद्धा. धावसंख्या आली ती 15 धावा. परत एकदा सन्मान देत असताना उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी व उत्कृष्ट दर्जाची असताना खेळपट्टी तुम्ही मोठे फटके मारू शकता. बघता बघता धावसंख्या अवघ्या 16 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय जेसीएम वॉरियर्स मध्ये शैलेश पुजारी असतील, आकाश मखदूम असेल आणि आता गोलंदाजी करणारा राज सुद्धा एक तेज तर्रार गोलंदाजी तुम्ही पाहताय. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल.
चेंडू जातोय घोषांकित रूपामध्ये संजू कसबेच्या बॅटमधून येत आहेत त्या 2 धावा, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. अवघ्या 18 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका शैलेश पुजारी आणि टीम, तुम्हाला विनंती असेल. संजू यांनी सुद्धा 2 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल संजूसाठी सुद्धा. परत एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, त्याला सन्मान देत असताना तिथे असतील ते कुणाल पाटील. बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना आपण सर्व पाहतोय जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग, एक उत्कृष्ट असा दैदिप्यमान सोहळा अशी क्रिकेटची अंडरम बॉक्स ओपन क्रिकेट स्पर्धा आणि त्यातील पहिला सामना बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना जो JCM वॉरियरच्या नशिबामध्ये पाड्यामध्ये जात असताना आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ज्ञान यांना. इट्स अ नो बॉल नाव. अनियंत्रित गोलंदाजी तुम्ही पाहताय ज्ञानच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये 1 धावेने भर झाल्या. धावसंख्या आली ती 20 धावा. परत एकदा तेच तर्रार चेंडू तुम्ही पाहू शकताय. 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळत असताना थोडीशी यष्टीरक्षकामध्ये चुकी होते शैलेश पुजारी यांच्या माध्यमातून. तेच तर्रार चेंडू हाताळत असताना ज्ञान. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बघता बघता 1 धाव कंप्लीट केली आहे ते संजू यांनी. सामना एकतर्फी होत असताना JCM वॉरियर्स हा सामना जिंकत असताना तुम्ही पाहू शकताय, परंतु मोठे फटके खेळावे लागतील संजू यांना. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेत असताना येतोय तो डॉट चेंडू. शेवटचे निर्णायक 3 चेंडू असतील. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील ते राज आणि उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होते आणि एक मोठा गडी बाद होतोय संजू कसबेच्या नावामध्ये. परत त्या खेळाडूसाठी आवाज केला जातोय वेल्लू साठी. परत एकदा अनियंत्रित गोलंदाजी. एक षटकार मारला तर विकी शेट्टी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि 200 रुपयाचा पारितोषिक सुद्धा. वेल्लू यांना काही मुत्थ स्वामी सारखा बॉल समजत नाही, मला वाटत नाही एक षटकार खेळू शकतील. कमॉन वेल्लू पुढे आले आणि आले 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 जणू काही याच फटक्याची गरज होती आणि शिट्यांचा आणि टाळ्यांचा गजर होतोय वेल्लू साठी. एक मोठा फटका वेल्लूच्या बॅटमधून. डीजे